नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की राशन कार्डची जी काही ई-केवायसी करण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत दिलासादायक असा बातमी आहे, त्याचा अपडेट आलेला आहे। त्या संदर्भात आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। राशन कार्डची जी काही ई-केवायसी करण्याची मुदत होती 31 डिसेंबर 2024 पर्यंत। याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढ दिलेली आहे तर ही तारीख किती आहे काय नाही त्या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी थोडीशी माहिती पाहू की राशन कार्ड ई-केवायसी करायची गरज का पडली। तर राशन कार्ड ई-केवायसी जे काही असेल तर स्वस्त धान्य दुकानं जे काही असतात त्या स्वस्त धान्य दुकानांमधील राशन कार्ड त्यांच्यामध्ये राशन वितरण करण्याचं जे काही वितरण करते वेळेस त्याची काही टक्केवारी आहे, म्हणजे एकूण राशन कार्ड धारक आणि त्याच्यामध्ये वितरण करण्यात येणारे लाभार्थी यांच्यामध्ये एक 4-5 टक्क्यांचा डिफरन्स किंवा अंतर कमी येतं। म्हणजे 100% राशन हे वितरण केलं जात नव्हतं, कारण की त्याच्यामध्ये ई-केवायसी प्रोसेस असेल किंवा त्याच्यामध्ये काही जणांचे आधार लिंक करायची प्रोसेस असेल, राशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस होती। काही जणांनी आधार कार्ड लिंक करण्याची पाठीमागे काही दिवसांसाठी पूर्व तयारी केली होती, लिंक सुद्धा केले, तरी सुद्धा राशन वितरणामध्ये गळती दिसून येत आहे। म्हणजे पूर्ण आणखी राशन कार्ड जे काय आहे ते वितरित केलं जात नाही असं दिसत नाही। त्याच्यामुळे म्हणजे काय दिलेलं आहे तर असं का झालेलं होतं की काही लोक काय झालेले आहेत की राशन कार्ड आहे गावात, असं राशन असे पण रोजगारानिमित्त ते बाहेर कुठं गावी राहिलेले असतील तर त्यांचं ते राशन घेऊनच जात नव्हते। त्याच्यामुळे ती काही त्यांचं राशन काय असेल तर त्यामध्ये त्यांची टक्केवारीमध्ये अशामध्ये डिफरन्स जाणून येत होतं। त्यामुळे त्यांनी आधार लिंक करण्याची प्रोसेस अगोदर सुरुवात केली। आधार लिंक केल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये की गळतीचं प्रमाण आणखी जेवढं व्हायला पाहिजे होतं तेवढं कमी दिसून नाही आलं। त्यानंतर मग त्यांनी आता परत ही केली की ई-केवायसीची प्रोसेस सुरुवात केली। ई-केवायसी करण्यासाठी तुमचं जे काही आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला जवळचं तुमचं जे काही राशन कार्ड दुकान असेल ते घेऊन जायचं आहे आणि तुमचं तिथं जी काही 4G ची मशीन आहे, ई-पॉज मशीन, ऑलरेडी पहिलेच्या मशीन होत्या ती जुन्या होत्या, त्याच्यामध्ये नवीन अपडेट काढून 4G ई-पॉज मशीन अवेलेबल करून देण्यात आले आणि त्यावरती तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तिथं तुमचं आधार नंबर टाकून तुमचं फिंगरप्रिंट घेऊन केवायसी हे स्वस्त धान्य दुकानाचे जे काही चालक असतील त्यांच्या मार्फत तुमची ई-केवायसी करून घेण्यात आलेली आहे। याची तारीख जी आहे ती अगोदर जर पाहिलं तर आपण 31 ऑक्टोबर 2024 ही त्यांची शेवटची तारीख होती। तोपर्यंत जे काही त्रुटी असतील, मशीनमधील त्रुटी असतील किंवा इंटरनेटच्या सुविधेच्या त्रुटी असतील किंवा जे काही सर्व्हर डाऊन असेल यांच्या अनेक अडथळ्यामुळे ती काही 31 ऑक्टोबर पूर्वी करणं ई-केवायसी कंप्लीट झालेलं नव्हतं, म्हणून त्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मुदतवाढ दिल्यानंतर आता सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक मशीनमध्ये असणाऱ्या त्रुटी किंवा इंटरनेटचा अभाव किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुद्धा अनेक कार्ड धारकांचे जे काही केवायसी असतील ते पेंडिंग राहिलेले आहेत। याचाच विचार करून शासनाने आणखी परत एकदा विचार केला आणि त्याच्यानंतर परत एकदा आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सध्या जर तुम्ही पाहिलं तर गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता की राशन कार्ड ई-केवायसी लास्ट डेट असं जर सर्च केला तर तुमच्यासमोर असं दाखवलं जाईल की राशन कार्डसाठी तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी फेब्रुवारी 2025 म्हणजे फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख दाखवत आहे। म्हणजे तुम्हाला हे जर अपडेट नवीन परत आणखी आलं तर त्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करणार आहोत। तरी पाहू शकता तुम्ही की फेब्रुवारी 2025 अशी तारीख दाखवत आहे, तर ही तुमच्यासाठी राशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तरी लवकरात लवकर तुम्ही जे कोणचे केवायसी करायची राहिलेली असतील, बाहेरगावी असतील तर तुम्ही जिथे बाहेरगावी असाल तिथल्या जवळच्या तुमच्या धान्य दुकानामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथं केवायसी करून घेऊ शकता। त्यामुळे तुम्हाला कुठला अडथळा येणार नाहीये। त्यामुळे तुमची ज्यांची कुणाची ई-केवायसी करायची राहिलेली असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकान येथे आपलं अद्ययावत केलेलं आधार कार्ड असेल ते घेऊन जायचं आहे आणि थंब लावून तिथं तुमची ई-केवायसी करून घ्यायची आहे। हे एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्ही ई-केवायसी करत नसाल तर तुम्हाला इथून मिळणाऱ्या शासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा स्वस्त धान्य दुकानामार्फत पुरवल्या जाणाऱ्या योजना असतील त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुमचं राशन कार्डमधून नाव सुद्धा कमी होऊ शकतं, याचा सर्वांनी नोंद घ्यायची आहे। अशा पद्धतीचं एक अपडेट होतं, आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका, मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका, कारण की हा जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळेल आणि त्यांची जरी केवायसी झालेली नसेल तरी सुद्धा ते केवायसी करून घेतील। आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला
मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.